डे 130 कालच पुण्यावरनं घरी आलोय. सो मळलेली गाडी घेऊन घरी आलो आणि पहिले हॉट व्हील्स उघडायला घेतले. सौम्याची आत्ते बहीण ऑस्ट्रेलियाला राहते, तिकडनं तिने हे कार्स पाठवलेले. मी फक्त विन डिझेल आणि ब्रायन ओकॉनर्स कार्स कलेक्ट करतो, बट ही टोकियो ड्रिफ्ट मधल्या शॉनची फर्स्ट कार होती, सो ही मला आवडलेली. आणि दुसरी होती विन डिझेलची प्लिमथ रोड रनर, जी फ्युरियस 7 मूवी मध्ये होती. आता फास्ट अँड फ्युरियस कार्स आल्याच होत्या, तर म्हटलं आपल्या कलेक्शन मधल्या विन डिझेलच्या गाड्या तुम्हाला दाखवतो. आता मला ओव्हरऑलच अमेरिकन मसल अँड मोपार कार्स खूप आवडतात, सो फास्ट अँड फ्युरियस मधल्या विन डिझेलच्या गाड्या एकदमच आयकॉनिक होऊन जातात आणि आय लव्ह दॅम. विन डिझेलच्या सगळ्या कार्समध्ये तुम्हाला एक कलर थीम बघायला मिळेल. मोस्टली ब्लॅक, ग्रेस किंवा रेड कार्स असतात. तर ज्यांना कोणाला माहिती नाहीये, विन डिझेलची पहिली गाडी ही एक मसल कार नव्हती, ही होती एक JDM Mazda RX-7 आणि त्याच फर्स्ट मूवी मधली त्याच्या बाबांची डॉज चार्जर RT. सेकंड मूवी मध्ये विन डिझेल नव्हता, थर्ड मूवीच्या लास्टला गेस्ट अपीअरन्स मध्ये ही गाडी होती. फोर्थ मूवीच्या एपिक पेट्रोल चोरीच्या सीन मध्ये ही ब्युइक ग्रँड नॅशनल होती आणि नंतर होती ही शेवी शिवेल SS, जी आधी रेड होती. फिफ्थ मूवीच्या स्टार्टिंगला ही गाडी पाण्यात डुबवतात आणि बाकीचा टाइम ही क्लासिक डेटोना चार्जर होती. मग आपली न्यूएस्ट एडिशन फ्युरियस 7च्या स्टार्टिंगला आणि मग एंडला होती ही ऑफ रोड चार्जर, ह्याच्यामध्ये एक ऍक्टिव्ह सस्पेन्शन पण आहे. मग फेट ऑफ द फ्युरियस 8 मधली स्टार्टिंगची शेवी इम्पाला, देन सेकंड माझी मोस्ट फेवरेट प्लिमथ GTX आणि लास्टची आईस चार्जर. फास्ट अँड फ्युरियस 9 आणि 10च्या कुठल्या स्पेसिफिक गाड्या मला मिळाल्या नाहीत, माहिती नाहीत अजून हॉट व्हील्सने रिलीज केल्यात का नाही, बट आय जस्ट लव्ह फास्ट अँड फ्युरियस कार्स. मग नवीन गाड्या शेल्फमध्ये लावल्या आणि मग सगळं कलेक्शन आवरून ठेवलं. बाय द वे तुम्हाला माहिती आहे, वॉटर प्युरिफायर्सवर पण टच बटन्स येत आहेत. दुपारी जेवण करून टाइमपास केला, रात्री कामाच्या टाइमला BMCची फुल लपडी होती, पण नंतर आम्ही मूवीला गेलेलो. बॉर्डर 2 खूपच नॉस्टॅल्जिक होता. मग रात्री येताना बिल्डिंग खालच्या नोजूला भेटून घरी आलो. आपला दिवस संपला. भेटू मध्ये. बाय.